काय करू शकते हे ज्या व्यक्तिमत्वानं सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला करून दाखवलं ते सन्माननीय डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील दादा यांच्या शुभहस्ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योग व मराठी भाषा मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब यांचा यथोचित सन्मान सोहळा या ठिकाणी मंचावरती संपन्न होतो आहे। अरे मित्रांनो जरा स्टेजच्या समोर गर्दी करू नका, जरा प्लीज विनंती आहे। स्टेजवरच्या समोर थांबलेल्या सर्वच या ठिकाणी विनंती आहे आपण खुर्च्यांवरती स्थानापन्न व्हावं। लोकप्रतिनिधी मीडिया यांना थोडस संधी द्या। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान आणि या संकल्पनेला ज्यांनी मूर्त स्वरूप देण्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका पार पाडली ते सन्माननीय डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील दादा यांच्या शुभहस्ते भक्ती आणि शक्तीचं प्रतीक हनुमानाची प्रतिमा त्यांना त्या ठिकाणी भेट दिली जाते आहे आणि पुष्पहार बुके देऊन त्यांचा यथोचित सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। शक्ती आणि भक्तीचं प्रतीक आणि सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की गुरुजी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे। गुरुवर्य भिडे गुरुजींचा या ठिकाणी यशोचित सन्मान आणि सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। कार्यक्षमता कल्पकता आणि दूरदृष्टी या त्रिस्तरीय वाटचाल करणार सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राचं एक आशावादी नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून सिंदूर महारक्तदान यात्रेची संकल्पना या ठिकाणी साकार होते आहे। भारत देशातील पहिली संकल्पना राबवणारा हा जिल्हा भारत देशातील 797 जिल्ह्यापैकी सांगली जिल्ह्याच्या सुपुत्रानं ही भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्याला मूर्त स्वरूप आज या ठिकाणी येत आहे। असंही व्यक्तिमत्व डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील दादा यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करावा अशी विनंती आहे। सर्वांनी जोरदार त्यांच्या गजामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। महाराष्ट्राचा अभिमान आणि तरुणांचा स्वाभिमान दादा या ठिकाणी स्वागत प्रास्ताविक व्यक्त करतात। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातून सिंदूर महारक्तदान यात्रा हा शुभारंभ होत आहे। त्या शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे गुरुवर्य भिडे गुरुजी, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे सर्व जम्मू काश्मीर येथे रक्तदान करण्यासाठी येणारे सर्व रक्तवीर। खर तर सिंदूर महारक्तदान यात्रा हा उपक्रम साहेब देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा होत आहे आणि जवळजवळ भारत देशामध्ये 798 जिल्हे आहेत आणि त्यातल्या 798 जिल्ह्यामध्ये माझा सांगली जिल्हा एकच पराक्रम असा करणार आहे की 1000 युवक जम्मू काश्मीर येथे जाऊन आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करणार आहेत। खर तर साहेब अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये एक इच्छा होती। गेल्या वर्षी हा उपक्रम करण्याचा मी प्रयत्न केलेला होता चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून, पण काही कारणास्तव तो शेवटच्या टप्प्यामध्ये तो कार्यक्रम रद्द करावा लागला। पण खरोखर शिंदे साहेबांच्या आणि उदय सामंत साहेबांच्या सानिध्यात आल्यानंतर
ज्या ज्या काही समाजोपयोगी गोष्टी, मग राष्ट्रकुल कुस्ती आखाडा विट्यामध्ये जो भारतातील सर्वात मोठा कुस्ती आखाडा उभा करण्याचं काम असेल, सिंदूर महारक्तदान यात्रा असेल किंवा अनेक असे समाजोपयोगी उपक्रम हे आज पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत. आज साहेब आपण उद्याच्या रविवारी 9 तारखेला मी पक्षामध्ये प्रवेश करून 2 महिने होत आहेत. 9 तारखेला बरोबर माझा पक्ष प्रवेश सुद्धा 9 तारखेला झाले होता. आपला कमांड हॉस्पिटलला कार्यक्रम पण 9 तारखेला जम्मू काश्मीरमध्ये आहे. पण 2 महिन्यामध्ये शिवसेना पक्ष असेल, शिंदे साहेब असतील किंवा सामंत साहेब असतील, खर तर सामंत साहेबांनी एका कार्यकर्त्याला, आज मला ते आमचे नेते वाटत नाहीत, मोठे भाऊ असल्यासारखं वाटत आहेत. कारण मी किती हट्ट केला, किती गोष्टी, अनेक गोष्टींची मागणी केली, तर कुठल्याही गोष्टीला साहेबांनी नकार दिलेला नाही. आज मी म्हणलं, आज माझे शिवसैनिक युवक आणि पैलवान मुलं आमची काश्मीरला जाणार आहेत. मला ट्रेनमध्ये सर्व पैलवान मुलांना बदाम, काजू, खारीक सगळं खुराक पाहिजे म्हणलं. मला साहेबांनी जवळजवळ 1 टन व्यवस्था केली, टनामध्ये केली, किलोमध्ये केलेली नाही. तर सर्व पैलवान मुलं आहेत, व्हेज नॉन व्हेज. आज श्रावण असल्यामुळे बरेच जण व्हेज आहेत, पण नॉनव्हेजची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे म्हणलं. लगेच दुसऱ्या मिनिटात नॉनव्हेजची व्यवस्था झाली, ट्रेनमध्ये झाली, तिथं राहण्याच्या ठिकाणी झाली. तिथलं टेम्परेचर थोडस उकाड आहे असं कळालं. साहेबांना म्हणलं तिथे एसी हॉल पाहिजेत मुलांना, एसी रूम पाहिजेत 1000 मुलांना. साहेबांनी दुसऱ्या मिनिटात लगेच तिथे एसी रूम सगळ्या बुक केल्या. त्यानंतर परवाच सामंत साहेबांनी, मी शिंदे साहेबांना भेटलो गेल्या 8-10 दिवसापाठीमागं. शिंदे साहेबांनी इच्छा व्यक्त केली की जम्मू मधलं कमांड हॉस्पिटलचं रक्तदान करून आपण श्रीनगरला कमांड हॉस्पिटलला जायचं आणि तिथं मी स्वतः रक्तदान करणार म्हणून. साहेब म्हणलं, मी आता हा 35-40 तासाचा प्रवास आणि तिथून पुढे जम्मू ते श्रीनगर हा जवळजवळ 15 तासाचा प्रवास बस नाही. सामंत साहेबांना मी आता शिंदे साहेबांना बोलू शकत नाही आपण, त्यामुळे सामंत साहेबांना म्हणलं मी हा 40 तासाचा प्रवास करून साहेब तो ट्रॅव्हल्सनं किंवा बसनं 15 तासाचा प्रवास मी करू, आमची मुलं करू शकणार नाहीत. साहेबांनी नुसतं पाठीमागे बघितलं, एक खासगी विमान आपल्या सर्व पैलवानांसाठी बुक करण्यात आलं. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की मी आता थोड्याच गोष्टी तुम्हाला सांगतोय. ठराविक पैलवान जम्मू ते श्रीनगर जाऊन श्रीनगरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करणार आहेत. म्हणजे हा उपक्रम करत असताना साहेब कुठलीही अडचण आतापर्यंत आलेली नाही, इथून पुढेही येणार नाही. आज आपला सांगली जिल्हा इतिहास घडवायला निघालेला आहे. कारण पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये असा उपक्रम कुणीही केलेला नाही. तो माझ्या सांगली जिल्ह्यानं आज आपण सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आज सिंदूर महारक्तदान यात्रा हा जम्मू काश्मीर मध्ये याची सुरुवात होणार. साहेबांनीच हे आखले. त्यामुळे मी सर्व पुढे समोर बसलेल्या सर्व रक्तवीर असतील किंवा शिवसैनिक प्रेक्षकांना सांगतो, 2 महिन्यानंतर विशाखापट्टणम येथे नेव्हीचं हॉस्पिटल आहे. त्या नेव्हीच्या हॉस्पिटलची जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते इथून नेव्हीच्या हॉस्पिटलला जातील 2 महिन्यानंतर, तिथं रक्तदान करून येतील. त्यानंतर केरळला एअरफोर्सचं मोठं हॉस्पिटल आहे, तिथेही जेवढी रक्ताची गरज आहे त्यानंतर 2 महिन्यानंतर तिथेही जाऊन रक्तदान करून येतील. अशा पद्धतीची ही सिंदूर महारक्तदान यात्रा पूर्ण भारत देशामध्ये ह्या येणाऱ्या वर्षामध्ये एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी या 3 दलांना आपण जास्तीत जास्त जेवढा रक्त पुरवठा करता येईल तेवढा आपण करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या सेनेला ज्यावेळी रक्ताची गरज पडेल त्यावेळी सांगलीचं नाव आठवलं पाहिजे. अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम हा यशस्वी करू. आज आपण सर्वजण रक्तवीर निघालो आहोत. सांगलीवरून तर काश्मीरच्या दिशेने कुठलाही गालबोट आपल्या कार्यक्रमाला लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी दक्षता घ्या. सर्वजण इथं साहेब आमचे, आपण ज्यावेळेपासून पेपरला सर्व सोशल मीडियात ज्यावेळेस जाहीर केलं अशा पद्धतीने आपण यात्रा काढतोय म्हणून पहिल्यांदा 1000 आपण नेणार म्हणून सांगितलं. 4000कडे आकडा आमचा नोंदणीचा गेला. परवा 6000, 6500 पर्यंत गेला. आणि ज्यावेळेस आम्ही नोंदणी बंद केली त्यावेळी 9300 युवकांनी आज आमच्या सांगली जिल्ह्यातल्या सिंदूर महारक्तदान यात्रेसाठी नोंदणी केली. खरोखर राहिलेल्या मी 8300 युवकांची माफी मागतो आणि पुढच्या यात्रेमध्ये आपल्याला
100% सहभागी करून घेतो एवढंच आश्वासन तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. सांगली जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील युवकांच्या मध्ये देशभक्तीचं स्फुल्लिंग पेटवण्याचं काम आपण या मोहिमेच्या माध्यमातून करत आहात. तुमच्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. आकाशी झेप घ्यावी गरुडानं, चिमणी पाखरांचं ते काम नव्हं. शब्द टाकावा डॉक्टर उदयजी सामंत साहेबांनी, इतरांचं ते काम नव्हं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी विनंती आहे. सन्माननीय उदयजी सामंत साहेब. उद्योगाची हात देऊन सिंदूर महायात्रा रक्तदान यात्रेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले या ऐतिहासिक क्षणाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आदरणीय गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी, ज्यांच्या पुढाकारानं ही धर्मवीर एक्सप्रेस जम्मूसाठी रवाना होते, ते माझे मित्र चंद्रहारजी पाटील, आनंदरावजी पवार, महेंद्रजी चंडाळे, सन्मान्य वनखंडेजी, नीता केळकर मॅडम, गौरवजी नायकवडे, पृथ्वीराज नाईक, सुनीताई मोरे, ज्योतिताई दांडेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित रक्तदान करणारे सर्व रक्तवीर बंधू आणि भगिनींनो, आज हा कार्यक्रम साजरा होत असताना या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी भिडे गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत. याचा अर्थ आपला कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. आताच मला गुरुजींनी कानात असं सांगितलं की अतिशय योग्य आणि उपयुक्त कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चंद्रहारच्या नेतृत्वाखाली होतोय. 2 महिन्यापूर्वी चंद्रहारचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि 2 महिन्यानंतर पहिली चंद्रहारची मागणी देशासाठी जी होती ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य केली. त्याच्यामुळे शिवसैनिकाची विधायक मागणी एकनाथ शिंदे साहेब मान्य करतात हे आज अख्ख्या देशानं बघितलेलं आहे. आणि मगाशी जो इतिहास चंद्रहारनं सांगितला की देशातली ही पहिली महारक्तदान यात्रा आहे. मला तर असं वाटतं की देशात कशाला जगाच्या पातळीवर असा प्रयत्न झाला नसेल की हजारो किलोमीटर लांब असताना देखील मी देशाच्या प्रती, राष्ट्रभक्तीप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतनं एका जिल्ह्यातनं 1000 पैलवान आणि युवक हे रक्तदानासाठी सीमेवर जातात. हे जगातलं पहिलं उदाहरण आहे. आणि म्हणून चंद्रहारच्या कल्पकतेला मी दाद देतो की ज्या दिवशी प्रवेश झाला, लोक महामंडळ मागतात, लोक पद मागतात, लोक आमदारकी मागतात. त्यांनी तर स्वतः खासदारकी लढवलेली असल्यामुळं ते खासदारकी देखील मागू शकले असते. पण प्रवेश झाल्यानंतर पहिल्या बैठकीत काय मागितलं तर माझ्या सैनिकांसाठी मला रक्तदान करायचं आहे आणि मी डबल केसरी जरी असलो, डबल हिंद केसरी जरी असलो तरी देशाप्रतीचं माझं प्रेम हे मला व्यक्त करताना फक्त भाषणातनं किंवा लिखाणातनं करायचं नाही, तर मला जम्मूला जाऊन माझ्या सहकाऱ्यांच्या तर्फे तिथं रक्तदान करायचं आहे आणि ते सहकार्य शिवसेनेनं करावं अशी मागणी करणारा पहिला शिवसैनिक हा चंद्रहार पाटील असेल. आणि मी ज्या वेळी चंद्रहारला भेटतो त्यावेळी मी विचार करतो की माझी बॉडी अशी कधी होणार आहे. आता मी देखील या यात्रेच्या नंतर खुराक बिराक खायला सुरुवात करणार आहे. पण परवा ज्यावेळी त्याला विचारलं बाबा अशी बॉडी कधी बनते, त्याने मला एक व्हिडिओ दाखवला त्याच्या व्यायामाचा. म्हटलं ही कल्पना नाही केलेली बरी, हे आपल्याला काही झेपणार नाही आणि उगाच आपण नको ते काय करून आपलं अंग मोडून घेणं, तंगड्या मोडून घेणं काही उचित नाही, म्हणून तुम्ही नादच सोडून दिला. पण याच्या मागे तुमचे कष्ट आहेत. पेलवान बनायला देखील कष्ट लागतात. आम्ही चर्चा केली की बाबा सगळ्या पेलवानांचे कान असे का असतात. आम्हाला असं माहिती आहे कोकणातल्या लोकांना की इथं काहीतरी सुपारी ठेवतात आणि जो गुरुजी असतो तो इथं मारतो, मग कान असा बनतो. चंद्रहार म्हणला असं परत कुठं सांगत जाऊ नका. हे कोणतरी काहीतरी तुम्हाला सांगता आणि तुम्ही ऐकता, त्याच्यासाठी कधीतरी 4-5 दिवस आखाड्यामध्ये या. तो कान तसा का होतो हे 4-5 दिवस तुम्ही कुस्ती बघितल्यानंतर, आखाडा बघितल्यानंतर तुम्हाला कळू शकेल. आणि मग नंतर अजून कुतूहलानं विचारलं असं आखाड्यात काय बनतं, तर म्हणाले एका कुस्तीत किंवा 100 वेळा आम्ही एखाद्याचं कानपाट फोडतो. म्हणजे
आमच्या भाषेत, कोकणाच्या भाषेत म्हणजे कानावर आम्ही प्रहार करतो. आणि तो कानावर प्रहार सारखा सारखा झाल्यामुळं ती सवय कानाला होते आणि तो कान घट्ट होतो. हे मला 8-15 दिवसापूर्वी कळलं. तोपर्यंत आम्ही सुपारी घेऊनच बसलो होतो. सुपारी म्हणजे चांगल्या अर्थानं म्हटलं. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमची मेहनत आहे. नुसतं पेलवान बनायला नुसतं खुराक खाल्ला, तुम्हाला जे काही पाहिजे ते अन्न खाल्लं म्हणजे तुमची शरीर यष्टी बनत नाही. तर त्याच्या मागे कष्ट आहे. आणि कष्ट करत असताना ते कष्ट करण्याची ताकद असावी म्हणून या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवत असतात. आज एकनाथ शिंदे साहेबांना देखील आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेचे साहेबांनी मांडली त्यावेळी साहेबांनी विचारलं, ही खरी तर संकल्पना थोडी वेगळी होती. चंद्रहार पाटलांनी सांगितलं होतं की आपण दिल्लीच्या तख्तावर जाऊन रक्तदान करायचं. साहेबांनी दुसऱ्या सेकंदाला सांगितलं की दिल्लीला जाऊन रक्तदान करण्यापेक्षा आणि त्याची पब्लिसिटी आणि जाहिरात करण्यापेक्षा आपण काश्मीरला जाऊया. सीमेवर जे सैनिक आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करतायत, त्यांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतोय, त्या सैनिकांसाठी बॉर्डरवर जाऊन रक्तदान करू. आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही आखा. आणि नुसता कार्यक्रम आखा म्हणून सांगितलं नाही, तर मी देखील त्या सीमेवर आल्यानंतर रक्तदान करणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यापेक्षा या कार्यक्रमात येऊन रक्तदान करणं ही माझी राष्ट्रभक्ती आहे असं सांगून स्वतः एकनाथ शिंदे साहेब देखील या कार्यक्रमाला 10 तारखेला उपस्थित राहणार आहेत. अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सांगलीकर आज पहिला जिल्हा असा ठरलाय की देशामध्ये की जो जम्मूला जाऊन, काश्मीरला जाऊन आणि श्रीनगरला जाऊन रक्तदान करणार आहे. सांगली जिल्ह्यानं हा अतिशय ऐतिहासिक पायंडा भिडे गुरुजींच्या समोर पाडलेला आहे. मला सगळ्या तरुणांना एक विनंती करायची आहे, जे मी आवर्जून प्रत्येक भाषणामध्ये करतो, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण सगळी मंडळी पेलवान आहात, आपण सगळी मंडळी तरुण आहात. तर आपल्या जिल्ह्याला अंमली पदार्थ मुक्त करण्याची मोहीम देखील आपण हातामध्ये घेतली पाहिजे आणि त्याचा संकल्प केला पाहिजे. आमची जी ताकद आहे ही भविष्यामध्ये सांगली जिल्ह्यातली अंमली पदार्थ मुक्त करून दाखवेल अशा पद्धतीचा शब्द आणि संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण आज जे आपण ऐकतो, जे आपण टीव्हीवर बघतो, हे भावी पिढीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे मला माहित नाही. पण काही 7वी 8वीतल्या मुलांच्या दप्तरामध्ये देखील आता ई सिगरेट मिळायला लागलेलं आहे, गांजा मिळायला लागलेला आहे, ते एमडी फेमडी काहीतरी असतं ते मिळायला लागलेलं आहे. आणि म्हणून चंद्रहारजी या यात्रेनंतर अजून एक आपण संकल्प करू सांगलीमधनं की भविष्यामध्ये हा सांगली जिल्हा पोलिसांच्या सहकार्यानं अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी या सांगली जिल्ह्यातले सगळे पेलवान हे पुढाकार घेतील आणि देशाला आदर्श निर्माण करतील. पेलवानांच्या ताकदीवर आणि पोलिसांच्या ताकदीवर हा सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाला. आणि निसर्गाचं देखील तुम्हाला वरदान आहे. आज बघा कार्यक्रम सुरू झाला, तुम्ही भाषणाला इथे उभं राहिला आणि पावसानं सुरुवात केली. मी याचा अर्थ असा घेतो की या कार्यक्रमाला निसर्गानं देखील आशीर्वाद दिलेला आहे की तुम्ही करताय ते योग्य करताय, देशप्रेमापोटी करताय, राष्ट्रप्रेमापोटी करताय. आणि जो माणूस, जी व्यक्ती, जी तरुणाई राष्ट्रभक्तीसाठी काहीतरी काम करते त्याला निसर्गाचा देखील आशीर्वाद असला पाहिजे. म्हणून पावसानं देखील सुरुवात केलेली आहे. आज रेल्वेनं तुम्ही सगळे जाणार आहात. सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील असं मी मानत नाही, पण आमच्या परीनं जे जे काही चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचा प्रामाणिकचा प्रयत्न हा शिवसेना म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे. चांगलं झालं तर त्याचं सगळं श्रेय चंद्रहारला द्या. आणि जर काही चुकलं तर त्या चुकीला माफी नाही असं म्हणू नका, पण ज्या काही चुका झाल्यात त्या तुमच्या सहकारी उदय सामंतच्या झाल्यात असं समजा आणि त्या सगळ्या चुका सोडून द्या. कारण शेवटी आपण राष्ट्रभक्तीला प्रेरित होऊन काश्मीरला निघालेलो आहे, राष्ट्रभक्तीला प्रेरित होऊन आपण जम्मूला निघालेलो आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो जी एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाची आहे, ती म्हणजे ज्याचा उल्लेख चंद्रहारने इथं केला की ज्यावेळी श्रीनगरला जायचा निर्णय झाला त्यावेळी माझ्या तरुणाईला, माझ्या तरुणांना 15 तास प्रवास करायला लागू नये म्हणून चार्टर फ्लाईट करण्याचा निर्णय देखील एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. ही खरी देशभक्ती आहे, ही खरी राष्ट्रभक्ती आहे. शिवसेना पक्ष नक्कीच आहे, पण शिवसेना पक्ष जर वाढवायचा असेल तर वंदनीय बाळासाहेबांनी 80% समाजकारण
आणि 20% राजकारण करण्याचा जो संदेश दिलाय, आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% समाजकारण करतो हे दाखवणारा आजचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संपूर्ण यात्रेच्या संयोजन समितीमध्ये काम करत असताना काही अनुभव मला आले. ते अनुभव देखील ज्यावेळी तुम्ही परत याल त्यावेळी मी सांगेन. आपल्याला माहिती आहे की एखादा विद्यार्थी हट्ट करतो, एखादा कार्यकर्ता चिवट असतो. जळू बघितले का? जळू विशालगडला म्हणजे जळू एकदा चिकटली की तुटल्याशिवाय बाहेर निघत नाही. ती कार्यकर्त्यामधली चिकाटी मी चंद्रहारकडनं बघितली. म्हणजे परवा तर मला पुण्यामध्ये पत्रकार परिषद घ्यायची होती. मी कार्यकर्त्यांना का सांगतोय की एखादं मिशन हातामध्ये घेतलं ते यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ता काय करू शकतो हे मी स्वतः बघितलेलं आहे. मी चंद्रहारला सांगितलं की मी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊ शकत नाही, MIDCचा वर्धापन दिन आहे, तुला जर आवश्यक वाटत असेल तर मुंबईला मी पत्रकार परिषद घेतो. एका क्षणाचा अवधी न घालवता मला त्याने सांगितलं की पत्रकार परिषद घेतली पाहिजे, मला किती त्रास झाला तरी चालेल. माझ्या अगोदर चंद्रहार मुंबईला पोहोचला आणि त्याच्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामुळे चिवट कार्यकर्ता कसा असावा हे देखील मी चंद्रहारकडनं शिकलो. पण चंद्रहारचा जसा उपयोग करून घ्यायला पाहिजे तसा कोणी करून घेतला नाही हे 2 महिन्यात माझ्या लक्षात आलेलं आहे. एवढा मोठा पैलवान ज्यांच्या साथीनं काम करत होता त्याने तर कुस्ती जिंकायलाच पाहिजे होती. पण आज सांगलीकरांच्या साक्षीनं सांगतो की आता जिथं जिथं चंद्रहार कुस्तीला उभं राहील, डबल नाही, 5 बल नाही, 10 बल केसरी बनण्याची जबाबदारी आज एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारलेली आहे. आणि एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याचा उपयोग करून घेण्यापेक्षा, त्याचा फक्त वापर करून सोडून देण्यापेक्षा त्याचे सल्ले बरोबर घेऊन, त्याचं मार्गदर्शन बरोबर घेऊन, तो वयानं किती आहे, मोठा आहे की छोटा आहे हे न बघता देशाप्रती जर तो चांगलं काम सांगत असेल तर ते देखील मुख्य नेते स्वीकारतात हे देखील एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून एकच फक्त गोष्ट सांगतो, मी पूर्वी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असताना रात्री 11:30 वाजता मला एक फोन आला की इरसालवाडीला दुर्घटना घडली. आणि इरसालवाडीला दुर्घटना काय घडली होती तर एका वाडीवर पूर्ण माती पडलेली होती आणि अख्खी वाडीच्या वाडी ही गाडली गेली होती. माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते, जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे मी स्वतः तिथे गेलेलो होतो. तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कडा चढून जाणं गरजेचं आहे. मी रात्री कडा चढायला सुरुवात केलं. 500 मीटर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी हा पराक्रम करू शकत नाही. मी पुन्हा एकदा खाली आलो, साहेबांच्या पूर्ण संपर्कात राहिलो आणि साहेबांना पहाटे 5 वाजता मी सांगितलं की साहेब आता तुम्ही विश्रांती घेणं गरजेचं आहे, मी पालकमंत्री या नात्याने इथं आहे, जे काही आता सामोरं जायचंय ते सरकार म्हणून आपण सगळेच सामोरं जाणार आहोत. 1 तासानंतर चंद्रहार मला सिपिनचा फोन आला की स्वतः एकनाथ शिंदे साहेब इरसालवाडीच्या घटनेला भेट देणार आहेत. 6:30च्या दरम्यान स्वतः एकनाथ शिंदे साहेब तिथे उपस्थित झाले. 6:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत एकनाथ शिंदे ही व्यक्ती खुर्चीवर देखील बसली नाही. फोन, NDRF ची टीम काय करते, पोलीस काय करतायत, कर्मचारी काय करतायत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, जिथे ही घटना घडलेली आहे त्या कुटुंबांची व्यवस्था. आणि 11:30 वाजता मला अचानक साहेबांनी सांगितलं की मी मुंबईला निघालो. आणि मुंबईला निघालो म्हणून सांगितल्यानंतर 15 मिनिटांना परत साहेबांचा मला फोन आला की खालापूर नावाचं एक पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनला साहेबांनी मला बोलवलं आणि साहेबांनी मला सांगितलं की मी एकटा हा कडा चढून जाणार आहे 5 किलोमीटरचा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की सगळं ठीक आहे, शेवटी आपण देखील स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे आणि प्रकृतीची काळजी घेत असताना तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ते मला सांगताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी खालापूरच्या पोलीस स्टेशनला थांबतो, तू बाकी सगळ्यांना चहाला घेऊन एका हॉटेलला जा. मी चहाला गेल्यानंतर 15 मिनिटात मला निरोप आला की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तो इरसालवाडीचा कडा चढायला सुरुवात केलेली आहे. साहेबांबरोबर एक डॉक्टर होता, त्याला जाताना त्रास झाला पण एकनाथ शिंदेना त्रास झाला नाही. ते 5 किलोमीटरचा चढा चढले, तिथे गेले, तिथे जे काय करायचं ती त्यांनी उपाययोजना केली आणि ते खाली आले. खाली आल्यानंतर मी गाडीत बसून त्यांना विचारलं, साहेब हा अट्टास तुम्ही का केला? ते जे साहेबांनी मला उत्तर सांगितलं, मला असं वाटतं की ते प्रत्येक शिवसैनिकाने स्वतःच्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे आणि असं सामाजिक काम केलं पाहिजे की जे एकनाथ शिंदे साहेबांनी इरसालवाडीला करून दाखवलेलं आहे. ज्यावेळी 11:30 वाजता साहेबांना एक फोन आला,
तो फोन प्रांत अधिकाऱ्याचा होता, इरसालवाडीतनं आला होता. आणि तिथं साहेबांना सांगण्यात आलं की 2 लहान मुलं आणि आई वडील हे पूर्ण मातीखाली काढले गेलेले आहेत. हे ऐकल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब अस्वस्थ झाले. त्या मुलांचं नक्की अंतिम काय करायचं हा प्रश्न प्रशासनाच्या समोर होता. साहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 5 किलोमीटरचा कडा ते चढून गेले. त्या दोन्ही मुलांचं, त्या आई वडिलांचं अंतिम संस्कार करण्याचं जे काय उद्दिष्ट होतं ते स्वतः साहेबांनी पूर्ण केलं आणि पुन्हा तो कडा उतरून खाली आले आणि साहेब गाडीत बसून मुंबईला निघून गेले. हा जो काय संस्कार आहे हा शिवसेनेचा वंदनीय बाळासाहेबांचा संस्कार आहे आणि तो वारसा आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत. याचं भान आणि जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या वतीनं चंद्रहार तुमचं, तुमच्या सगळ्या टीमचं, तुमच्या सगळ्या पैलवानांचं, रक्तवीरांचं नाव देखील अतिशय छान दिलेलं आहे. रक्तदान करतो तो रक्तदाता आजपर्यंत मानला जायचा, पण आजपासून सैन्यासाठी रक्तदान करणारा रक्तदाता हा रक्तवीर म्हणून संबोधला जाईल. हा देखील एक नवा पायंडा चंद्रहार तुम्ही पाडलाय, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. भिडे गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल गुरुजींना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या आशीर्वादानं ही यात्रा 100% यशस्वी होईल असा आशावाद व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण व्यक्त केलेल्या भावना निश्चितच आम्हाला पुढील वाटचालीसाठी हत्तीचं बळ देतील असं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. त्याच्यानंतर विठ्ठलराव शिंदे कारखाना संचालक सचिन देशमुख, सन्माननीय चंद्रहार पाटील तुम्ही का केला ते जे साहेबांनी मला उत्तर सांगितलं, मला असं वाटतं की ते प्रत्येक शिवसैनिकांनी स्वतःच्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे आणि असं सामाजिक काम केलं पाहिजे की जे एकनाथ शिंदे साहेबांनी इरसालवाडीला करून दाखवलेलं आहे. ज्यावेळी 11:30 वाजता साहेबांना एक फोन आला, तो फोन प्रांत अधिकाऱ्याचा होता, इरसालवाडीतनं आला होता. आणि तिथं साहेबांना सांगण्यात आलं की 2 लहान मुलं आणि आई वडील हे पूर्ण मातीखाली गाडले गेलेले आहेत. हे ऐकल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब अस्वस्थ झाले. त्या मुलांचं नक्की अंतिम काय करायचं हा प्रश्न प्रशासनाच्या समोर होता. साहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 5 किलोमीटरचा कडा ते चढून गेले. त्या दोन्ही मुलांचं, त्या आई वडिलांचं अंतिम संस्कार करण्याचं जे काय उद्दिष्ट होतं हे स्वतः साहेबांनी पूर्ण केलं आणि पुन्हा तो कडा उतरून खाली आले आणि साहेब गाडीत बसून मुंबईला निघून गेले. हा जो काय संस्कार आहे हा शिवसेनेचा वंदनीय बाळासाहेबांचा संस्कार आहे आणि तो वारसा आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत. याचं भान आणि जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या वतीनं चंद्रहार तुमचं, तुमच्या सगळ्या टीमचं, तुमच्या सगळ्या पैलवानांचं, रक्तवीरांचं नाव देखील अतिशय छान दिलेलं आहे. रक्तदान करतो तो रक्तदाता आजपर्यंत मानला जायचा, पण आजपासून सैन्यासाठी रक्तदान करणारा रक्तदाता हा रक्तवीर म्हणून संबोधला जाईल. हा देखील एक नवा पायंडा चंद्रहार तुम्ही पाडलाय, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. भिडे गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल गुरुजींना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या आशीर्वादानं ही यात्रा 100% यशस्वी होईल असा आशावाद व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण व्यक्त केलेल्या भावना निश्चितच आम्हाला पुढील वाटचालीसाठी हत्तीचं बळ देतील असं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. त्याच्यानंतर विठ्ठलराव शिंदे कारखाना संचालक सचिन देशमुख, सन्माननीय चंद्रहार पाटील दादा यांचा यथोचित सन्मान त्या ठिकाणी करतायत. सिंदूर महारक्तदान शिबिराचं नेटकं आयोजन केल्याबद्दल विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सन्माननीय संचालक सचिन देशमुख सिंदूर महारक्तदान शिबिराचं नेटकं आयोजन केल्याबद्दल विठ्ठलराव शिंदे कारखाना सातारा जिल्हा यांच्या वतीनं
देशमुख साहेबांचा सत्कार करतायत सन्माननीय पैलवान चंद्रहार पाटील साहेबांचा. त्याच्यानंतर नामदार उदयजी सामंत साहेबांचा सन्मान या ठिकाणी कोकणवासी सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. मित्रांनो, कोणी जागा सोडू नका. काही मिनिटांमध्येच वंदे मातरम त्या ठिकाणी होतो आहे. त्याच्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होते आहे. सन्माननीय सांगली जिल्हा टिंबर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे सन्माननीय चेअरमन प्रख्यात उद्योजक सन्माननीय राजेंद्र मोळी साहेब या ठिकाणी धन्यवाद. सांगली जिल्हा शिवसेना आणि सन्माननीय पैलवान चंद्रहार पाटील दादा संयोजक समितीच्या वतीने सर्व सन्माननीय अतिथी त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये स्थायिक असलेले कोकणवासीय संघटना त्याचे अध्यक्ष बडेकर सर आणि सर्व मित्र परिवार सन्माननीय नामदार उदय सामंत साहेबांचा सत्कार या ठिकाणी करताय. एक अत्यंत अविस्मरणीय असा क्षण या ठिकाणी संपन्न होतो आहे. लाखो युवकांना रोजगाराची संधी देऊन त्यांच्या ध्येयपुष्टीचं स्वप्न सत्यात उतरवणारे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत साहेबांचा सन्मान या ठिकाणी कोकणवासी सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद. मित्रांनो, कोणी जागा सोडू नका. काही मिनिटांमध्येच वंदे मातरम त्या ठिकाणी होतो आहे. त्याच्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होते आहे. सन्माननीय सांगली जिल्हा टिंबर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे सन्माननीय चेअरमन प्रख्यात उद्योजक सन्माननीय राजेंद्र मोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही स्वागत आहे. ओके, शांत राहा. वंदे मातरम आपण घेणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे. दादा 2 मिनिटं. सर्व शिवसैनिकांना विनंती आहे आपण या ठिकाणी जागेवरतीच उभं राहायचं आहे. दादा वंदे मातरम होते. 2 मिनिटं. मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी ओके विराजमान 9 ऑगस्ट क्रांतीदिनी रक्षाबंधन सुद्धा येत आहे. या सर्व रक्तदात्यांना शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं रक्षाबंधन राखी बांधून त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. बहीण आणि भावाच्या नात्याचा सुरेख संगम आज या सिंदूर महारक्तदान शिबिराच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो. सन्माननीय नामदार उदय सामंत साहेब यांना सुद्धा शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी राखी त्या ठिकाणी बांधतायत.
प्रेम, आपुलकी, स्नेह आणि औदार्याचं हा क्षण या ठिकाणी कॅमेराबद्ध केला जातो आहे. अखंड जगाला हेवा वाटेल असा हा सिंधू महारक्तदान यात्रेचा या ठिकाणी शुभारंभ सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतो. चंद्राची शीतलता आणि सूर्याचं तेज असणारं नेतृत्व, महाराष्ट्राचा अभिमान, तरुणांचा स्वाभिमान असणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा युथ फाउंडेशन व सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने हा सुंदर आणि शानदार सोहळा. ओके. आणि मित्रांनो, आपण उभं राहायचंय सर्वांनी जागेवरतीच. रेडी? हॅलो मंचावरचे, आपण वंदे मातरम त्याकडे लावतो आहे. थोडीशी शिस्त आपण पाळूया प्लीज. ओके, जागेवरतीच थांबायचंय. ओके. महिला भगिनी प्लीज. ओके, रेडी? धन्यवाद. सांगली जिल्हा शिवसेना आणि सन्माननीय श्रीमान चंद्रहार पाटील दादा समितीच्या वतीने सर्व सन्माननीय अतिथी मान्यवरांचं शतशः